श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न। प्रिय भक्तांनो, तुमचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। आज बाळूमामा स्वतः तुमच्या समोर येऊन तुम्हाला काहीतरी म्हणत आहेत, तुमच्याशी पूर्णपणे संवाद साधत आहेत। त्यामुळे आजचा हा मामांचा संदेश दुर्लक्ष न करता तुम्हाला जितका आज वेळ मिळेल तितका वेळ हा संदेश ऐकूनच पुढे जावा। तुम्ही ज्या बातमीची इतक्या वेळापासून वाट बघत आहात, तुम्हाला आता ती बातमी मिळणार आहे। जी गोष्ट तुम्हाला हवी होती, प्रत्यक्षात आता ती गोष्ट तुम्हाला परमेश्वर देणार आहे। परमेश्वराचा दरबारमध्ये थोडासा उशीर आहे, परंतु निराशा मात्र अजिबात नाही। म्हणून देवाची सेवा सुरू ठेवा, देवाची सेवा करत राहा। देव आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहेत, त्यामुळे आज देवांना दुर्लक्ष करू नका। जर तुमचा मामांच्या शक्तीवर विश्वास असेल, मामांवर विश्वास असेल तरच हा संदेश ऐकून पुढे जावा। नाहीतर जर तुमचा देवांवर विश्वास नसेल तर आजचा हा संदेश पाहू नका। श्री संत सद्गुरू बाळूमामा देव आज स्वतः तुमच्या समोर आलेले आहेत आणि तुमच्याशी संवाद साधत आहेत। त्यामुळे आजचा हा संदेश आज पाहूनही दुर्लक्ष करू नका। तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी प्रचंड शक्तिशाली असणार आहे, ज्यामुळे तुमच्या नशिबात होणारे आमूलाग्र बदल तुम्हाला आता बघायला मिळतील। जे तुमच्या जीवनात आता घडणार आहे ते पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणून आज देवांचा संदेश दुर्लक्ष करू नका। प्रिय भक्तांनो, मी तुमचा मामा तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत का आजचा तुम्ही माझा संदेश पूर्ण ऐकला तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, सर्व गरिबी जळून जाईल। विश्वास ठेवा, देव काहीतरी देण्याकरिता आज तुमच्या समोर आलेले आहेत। जर तुमच्या मामांच्या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आता कमेंटमध्ये म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठी राखा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भक्तांनो, देव म्हणत आहेत, व्हिडिओ तुम्ही पूर्ण आजचा नाही पाहू शकला तरी चालेल, मात्र तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ हा संदेश जरूर ऐका। तुमच्या मनात विश्वास नसेल तर हा संदेश पाहू नका, मात्र तुमचा जर देवांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आजचा हा संदेश तुम्हाला वेळ मिळेल तितका वेळ ऐका। मामा म्हणत आहेत, सेवा करण्यापूर्वी मनामध्ये पूर्ण विश्वास तुला ठेवावा लागतो, कारण विश्वास असल्यास देव तुझ्या समोर नक्की प्रगट होतील, तुला पूर्णपणे दुःखातून बाहेर काढतील। अगोदर तुझ्या मनात विश्वास असू दे, मगच माझी भक्ती कर। प्रेम आणि श्रद्धा तुला माझ्यावरती असायला हवी। मनात कुठल्याच प्रकारे वाईट विचार नको, मन मोकळे असायला हवं। सत्यवादी असल्याशिवाय तुम्हाला देवांचे प्रेम प्राप्त करता येत नाही। प्रिय भक्तांनो, मामा तुम्हाला आज काहीतरी बोलत आहेत, त्यामुळे आज मामांचा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नका। देव म्हणतात, मनामध्ये जे विचार असतात तेच मुखामध्ये येत असतात। म्हणून सर्वप्रथम तुमचं मन अगोदर चांगले निर्माण करा, दुनिया तुम्हाला आपोआप चांगली दिसेल। जर तुमच्या सोबत कोणी बरंच खूप वाईट वागत असेल तरी तुम्ही कोणासोबत वाईट वागू नका। जर तुम्हाला कोणी खोटा ठरवत असेल परंतु तुम्ही कधी खोटं बोलले नाही किंवा तुम्ही खोटे आहात, खोटे कार्य केला नाही तर तुम्ही अजिबात नाराज होऊ नका, कारण कोण तुमच्याशी कसं वागते हे सर्व काही तुमचे देव, तुमचा मामा पाहत आहेत आणि देव योग्य वेळ आली की त्यांना ती शिक्षा नक्कीच देतील। हा देखील विश्वास तुम्हाला देवांवरती असला पाहिजे। ती शिक्षा देणारे देव आहेत, तुम्ही फक्त तुमचं कार्य पूर्णपणे प्रामाणिकपणे करीत राहा, सुरू ठेवा आणि ज्यांचा
विश्वास आहे, या संदेशावर परमेश्वरावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी कमेंटमध्ये होय असं जरूर टाईप करा. परमेश्वरालाही वाटतं की तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करावं. परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवण्याचं पूर्णपणे काम करत आहेत. तुम्ही त्या मार्गावर चालायचं की नाही चालायचं, तर हा संदेश पूर्णपणे तुम्ही आज ऐकून सोडा. तुम्ही परमेश्वराने दाखवलेला चांगल्या मार्गावर चालू शकत नसाल, मात्र लक्षात ठेवा परमेश्वरांनी तुम्हाला आधीपासूनच पूर्णपणे मार्ग दाखवले आहे. तुम्हाला ध्येयाचा रस्ता मिळून दिलेला आहे. बाकी तुम्हाला त्यावरती चालायचे आहे का फक्त बहाणे करायचे आहेत ते तुम्ही ठरवा. देव म्हणतो मी तुम्हाला आधीपासूनच तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा रस्ता तुम्हाला दाखवत असतो. फक्त त्यावरती जो माझा भक्त जास्त वेळ टिकून चालतो तोच पुढे यशाचा रस्ता गाठत असतो. तर तुमचा भक्ती करून आता काही उपयोग होणार नाही. जर तुम्ही माझ्यावरती विश्वास न ठेवता माझी भक्ती करीत असाल. लक्षात असू द्या, तुम्हाला जेव्हा माझे चमत्कार दिसतील तेव्हाच तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल हे देखील मला ठाऊक आहे. मात्र चमत्कार तेव्हाच घडतील जेव्हा तुम्ही माझे मन प्रसन्न कराल. म्हणून आज हा संदेश माझे मन प्रसन्न करण्यासाठी जितका वेळ मिळेल तितका वेळ आज मला द्या. प्रिय भक्ता, प्रिय बाळा, तू सर्व काही आयुष्यात सहन केलेलं आहे. तुला परक्यासारखी वागणूक जवळच्या लोकांनी दिलेली आहे. तुला पूर्णपणे आयुष्यात संकट आलेली आहेत. मात्र आता चिंता करण्याची तुला कसलीही गरज नाही, कारण मी तुझ्या समोर आलेलो आहे. तुझ्याशी संवाद साधत आहे. चिंता करू नको. सर्व दुःख, सर्व संकटे मी आता नक्कीच दूर करेल. इतका तर माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्या जीवनात अनेक समस्यांचा सामना तुला सध्या करावा लागत आहे. मात्र लक्षात ठेवा, जो व्यक्ती पूर्वीपासून मामांची सेवा करत आलेला आहे त्याला एकदा ना एकदा तरी मामांनी त्या भक्तीचे फळ दिलेले आहे. तुम्हाला ही देखील मामा पूर्णपणे तुम्ही केलेली मामाची सेवा याचे फळ देतील. तुम्ही केलेले संघर्ष याचे फळ तुम्हाला मामा नक्कीच देतील. फक्त देवांवरती विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, त्यांचे जीवन हे उदार होऊन गेला हे त्याला आता कुठल्याच प्रकारे संकट भेडसावत नाही, कारण त्याला परमेश्वर आणि परमेश्वराने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजला आहे. जो भक्त नवीन आहे त्याला अजून काही गोष्ट समजायच्या बाकी आहेत. म्हणून तुम्ही काही गोष्टी पासून लांब असाल तर त्या गोष्टी जवळ या गोष्टींना अंगीकृत करा. चांगले मन, चांगले लोक तुमच्या सोबत असू द्या. लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही पूर्णपणे देवांवर विश्वास ठेवाल तेव्हाच देव तुमच्या सोबत असतील. बाकी सर्व काही देव तुम्हाला पूर्णपणे साथ देत आहेत. प्रिय भक्तांनो, देव तुम्हाला म्हणत आहेत चिंता करू नको. मला पूर्णपणे माहीत आहे जीवनात तुला ज्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत, ज्या दुःखांना तू सध्या सामोरे जात आहेस, ते दुःख मी नक्कीच दूर करेल. लक्षात ठेवा, तुम्ही वाईट कुणाचंही करू नका. देव तुमचं वाईट होऊ देणार नाही. कोणाचं वाईट व्हावे असा विचारही मनात आणू नका, नाहीतर तुमचे वाईट होण्यासाठी वेळ अजिबात लागणार नाही. तुम्हाला चिंताच करण्याची गरज नाही. जर का तुमचा परमेश्वरांच्या शक्तीवर विश्वास असेल तर चिंता अजिबात करू नका, कारण बाळू मामांची लीला अपरंपार आहे. लक्षात ठेवा, परब्रह्म हे घाबर ठरते पाहून मामाच्या नावाला. म्हणून अजिबात चिंता करू नका. देव कायम तुमच्या सोबत आहे. परमेश्वराला सर्व काही माहीत आहे. की तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे कोणाचे लक्ष नाही, मात्र लक्षात असू द्या, परमेश्वराला पूर्णपणे ठाऊक आहे की तुम्ही पूर्णपणे
माझ्यावर लक्ष ठेवला आहात का नाही हे परमेश्वराला माहीत आहे, परंतु तुम्ही लक्षात ठेवा की परमेश्वराचा तुमच्यावर जरूर लक्ष आहे. जीवनात एखादी चांगली गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर नेहमी परमेश्वराच्या आज्ञेनुसार करा. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक वेळेस संकेत देत असतात. ते संकेत तुम्हाला ओळखायला आले पाहिजे. जर तुम्हाला मामांचे संकेत ओळखायला आली तर निश्चितपणे समजून जावा, देव कायम तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही परमेश्वरांचे संकेत ओळखून चांगल्या मार्गाने नक्कीच चालू शकाल. परमेश्वराला सांगून पहा की तुमची इच्छा काय आहे ती आणि तुमच्या पूर्णपणे कष्टाला फळ मिळावे असं परमेश्वराला म्हणून तर पहा. परमेश्वर नक्की तुमचे सर्व इच्छा पूर्ण करतील. तुमचा जर देवांवर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा मला तुमच्यावरती विश्वास आहे असं टाईप करा. जीवनाच्या या कठीण काळामध्ये तुम्हाला कोण साथ देतील तर ते फक्त परमेश्वर असतील. लक्षात असू द्या, सर्वजण तुम्हाला सोडून जातील मात्र साथ देणारे परमेश्वर असतील. तुम्हाला असं वाटतं की परमेश्वर तुमच्याकडे बघत नाहीत किंवा परमेश्वराला तुमचं दुःख समजत नाही. असे अनेक प्रश्न तुम्हाला येत असतात की परमेश्वराला भगवंताला प्रत्येक गोष्ट समजते का नाही, प्रत्यक्ष माझे दुःख संपत कस का नाहीत, अशा अनेक गोष्टी तुमच्या मनात येत असतील. मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या, परमेश्वराला तुमचे कोणते स्वप्न आहे ते सर्व माहीत आहे. तुम्ही जेवढे अज्ञानी आहेत की एवढी छोटी गोष्ट समजू शकत नाही. जगात काय चालू आहे त्याकडे बघू नका, तर परमेश्वराने काय सांगितले आहे त्याकडे पहा. परमेश्वराबद्दल भक्ती कधीच कमी होऊ नका. लक्षात ठेवा, परमेश्वर तुम्हाला जे हवं ते देत नसतात, तर तुम्ही ज्यासाठी बनला आहात ते तुम्हाला परमेश्वर पूर्णपणे देत असतात. म्हणून तुम्हाला जे योग्य आहे ते परमेश्वर निश्चितपणे देतील. फक्त तुम्ही परमेश्वरांवर विश्वास ठेवा. परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे, माझ्या प्रेमळ भक्ता, तुला चिंता करण्याची गरज नाही. लक्षात ठेव, मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे. तुला जेव्हा दुःख येतील तेव्हा देखील मी तुझ्या सोबत आहे आणि जेव्हा तुला सुख मी देईल तेव्हा मात्र तू मला विसरू नको. लक्षात असू दे, मी तुला वाईट काळात खूप साथ देत आहे. तुला फक्त समजायला यावे लागते. लक्षात ठेवा, देव प्रत्यक्ष तुम्हाला चांगले मार्ग दाखवत आहेत. तुम्हालाही देवांवरती विश्वास आता ठेवायला हवा. परमेश्वर तुमच्या कायम सोबत आहेत. जर तुमचा परमेश्वरांच्या शक्तीवर विश्वास असल्यास आजचा हा संदेश त्यांना जरूर शेअर करा ज्यांना ह्याची पूर्णपणे गरज आहे. मामांचे भक्त असाल तर हा संदेश पुढील काही जणांना, मामांच्या भक्तांना जरूर शेअर करा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. प्रिय भक्तांनो, प्रत्येकाच्या जीवनात खूप काही टेन्शन असतं. ते टेन्शन कसं पूर्णपणे पार पाडायचं आणि दूर कसं पाडायचं हे प्रत्येकाला याची चिंता असते. जर तुम्ही यापैकी सांगितलेल्या गोष्टीचे पूर्णपणे पालन कराल तर नक्की तुमचे सर्व दुःख आणि टेन्शन संपून जाईल. लक्षात असू द्या, ह्या गोष्टी तुम्हाला ओळखायला आल्या पाहिजे, समजून घ्यायला हव्या पाहिजे. मगच तुमचे सर्व दुःख निश्चितपणे संपून जाईल. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात असू द्या. ते 3 गोष्टी कोणत्या आहेत आज आपण चला तर पाहूया. प्रथम, सगळ्यांना तुम्ही एकाच वेळी खुश अजिबात ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं आता पूर्णपणे बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला
शिका. आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांची करा. आधी स्वतःला पूर्णपणे वेळ द्या. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा. नाही म्हणता आलं पाहिजे. लक्षात असू द्या, तुम्हाला नाही म्हणताही आलं पाहिजे. प्रत्येक वेळी हो म्हणून तुम्ही तुमचे नाव खाली घालत आहात. परमेश्वर तुम्हाला आज काहीतरी सांगत आहेत, म्हणून परमेश्वरांचा आजचा हा संदेश दुर्लक्ष न करता तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ आजचा हा मामांचा संदेश, बाळू मामांचा संदेश जरूर ऐका. लक्षात असू द्या, देव स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहेत. त्यामुळे तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ आज हा संदेश ऐकूनच पुढे जावा. प्रिय भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, तुम्हाला फोटो काढायला 1 सेकंड देखील लागत नाही. मात्र स्वतःचे इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवायला लक्ष द्या. लक्षात असू द्या, परमेश्वर तुमचे संपूर्ण कष्ट पाहत आहे. त्यामुळे त्याकडे पूर्णपणे लक्ष असू द्या. आज तुम्ही हा संदेश दुर्लक्ष न करता ऐका. देव म्हणतात, आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी घमंड करत नाहीत, कारण त्यांना पूर्णपणे ठाऊक असते की आकाशात आपण कायम थांबता आपल्याला येणार नाही. शेवटी आपल्याला जमिनीवर नक्कीच यावे लागणार. त्यामुळे ते कसले हे घमंड करीत नाहीत. त्याच प्रकारे प्रत्येक व्यक्ती घमंड करतो की तो मोठा आहे. पण लक्षात असू द्या, तुम्हाला आयुष्यात काही शिकायचे असेल तर पावलाकडून शिका, पायांकडून शिका. कारण एक पाऊल पुढे असताना एक मागे असताना तो कधीच एकमेकांवर घमंड करीत नाही. कारण त्या मागलेल्या पावलाला ठाऊक असते की आपण देखील क्षणातच पुढे जाणार आहोत आणि क्षणातच मागे येणार आहोत. म्हणून प्रत्येक व्यक्तीला माहीत असते आपली वाईट परिस्थिती आहे, तर आपण क्षणात परिस्थिती आपली बदलू शकते आणि क्षणात परिस्थिती पूर्णपणे खराब होऊ शकते. म्हणून घमंड करू नका. परमेश्वर म्हणतो, कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात. नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात. म्हणून प्रत्येकाकडे लक्ष देणं आता पूर्णपणे दूर करा. लक्षात ठेवा, लक्ष आता पूर्णपणे कोणावर ठेवू नका. कुणाला लक्ष किंवा वेळ देऊ नका. देव म्हणतो, कधीही कोणासमोर तुझ्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नको. कारण ज्यांना तुझ्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही आणि ज्यांचा तुझ्यावर विश्वास नाही त्यांना कधीच तुझं पटणारही नाही. लक्षात असू दे, प्रिय भक्ता, मी कायम तुझ्या सोबत आहे. तुला कधीही मी दुर्लक्ष करणार नाही. जर तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर आताच कमेंटमध्ये लिही, श्री संत सद्गुरू बाळूमामा माझे पाठी राखा. देव म्हणतो, कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका. कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात. म्हणून झाडासारखं आयुष्य पूर्णपणे जगू नका. मात्र लक्षात असू द्या, तुम्हाला एक गोष्ट समजायला यावी लागेल. ती गोष्ट म्हणजे की प्रत्येक झाड पाणी त्या झाडाला कधीही बुडू देत नाही. असू द्या, तुम्हाला काही व्यक्ती तुमच्या समोर चांगलं बोलतात आणि तुमच्या मागे पूर्णपणे वाईट बोलतात. म्हणून प्रत्येकापासून सावध राहा. फक्त देव तुमचा आहे, तो तुम्हाला आयुष्यभर नक्की साथ देईल. देव म्हणतात, जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ द्या, विचार करा. नाहीतर पश्चातापाशिवाय दुसरं पुन्हा काहीही उरणार नाही. प्रिय भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर दुःख येत असतील. तुम्हाला पूर्णपणे
आयुष्यात संकट येत असतील तर तुम्ही एकच काम करा, ते म्हणजे मामांचे नामस्मरण करीत राहा. नक्की सर्व दुःख संकटे संपून जातील. लक्षात ठेवा, कधीही वेळेवर आणि पूर्णपणे नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. एका कोळशाचेच उदाहरण घ्या. कोळशाचे देखील हिऱ्यामध्ये रूपांतर होत असते. म्हणून वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. फक्त त्या वेळेला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तुमचं दुःख प्रत्येकाला यापुढे सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला. तुम्हाला आज देव काहीतरी सांगत आहेत. लक्षात ठेवा, देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत. फक्त तुम्हाला देवांवरती पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. देव म्हणतो, श्रीमंतापेक्षा गरीबाशी मैत्री करा, कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो. म्हणून लक्षात असू द्या, प्रत्येक गोष्टीवरून तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. देव म्हणतो, माणसाने या 4 गोष्टी कधीही लाज बाळगू नये. या 4 गोष्टीचे जर तुम्ही लाज बाळगणार नाही तर नक्की तुमच्या एवढे आयुष्यात कोणीही श्रीमंत असू शकणार नाही. प्रथम गोष्ट आहे जुने कपडे, दुसरी गोष्ट आहे गरीब मित्र, आणि तिसरी गोष्ट आहे सादर राहणीमान, आणि चौथी गोष्ट आहे जुन्या विचारांचे आई वडील. प्रिय भक्तांनो, या 4 गोष्टी आता प्रत्येकजण पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. जर तुम्ही ह्या गोष्टी दुर्लक्ष करीत आहात तर निश्चितपणे समजा तुम्ही खूप वाईट करीत आहात. तुम्हाला हे आता पूर्णपणे टाळावे लागेल. प्रिय भक्तांनो, देव तुमच्या समोर आलेले आहेत. तुमच्या मनात जे काही नकारात्मक विचार आता येत आहेत ते विचार तुम्ही आता पूर्णपणे त्या विचारात गुंग होऊ नका. ते पूर्ण विचार मामा आता दूर करण्याकरिता तुमच्या समोर आलेले आहेत. सतत आणि तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होणे तुम्हाला हे आजची गोष्ट नाही. सारखे तुम्हाला दुःख आले असतील. देवांना सर्व काही ठाऊक आहे. फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल, वेळेची वाट पाहावी लागेल. नक्की तुम्हाला आयुष्यात ते देतील देव ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केला नसाल. सतत उदास किंवा निराश वाटणे आणि चिडचिड होणे आता पूर्णपणे दूर होणार आहे. फक्त देवांवर विश्वास ठेवा आणि पुढले पाऊल टाकत चला. देव म्हणतो, आज मला इतका वेळ दिला असतील तर कमेंटमध्ये म्हण, श्री संत सद्गुरू बाळूमामा, मी तुमच्यासाठी माझा इतका वेळ दिलेला आहे. मित्रांनो, देव कायम तुमच्या सोबत आहेत. फक्त तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायला पाहिजे. लक्षात ठेवा, देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत. ते तुम्हाला कधीही दुखवणार नाहीत वा रडवणार नाहीत. फक्त देवांवरती तुम्हाला विश्वास ठेवायला हवा. जर तुम्ही देवांवर विश्वास ठेवत असाल तर आजचा हा संदेश शेअर करायला विसरू नका. आणि हा संदेश शेअर केल्यानंतर कमेंटमध्ये लिहा, श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, देव म्हणतात, तुला तुझ्या आयुष्यात ते सर्व मिळणार जे तू पूर्णपणे गमावले आहेस. देव आज तुम्हाला सांगत आहेत, हे वर्ष मला तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश, भरभरून आणि उत्तम आरोग्य आणायचे आहे. तुला फक्त तुझ्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवायचा आहे आणि मी तुला काहीही आणि कधीही केव्हाही सोडणार नाही. यावर विश्वास ठेव. देवावर विश्वास असेल तर हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर नक्की तुम्ही देवांवर विश्वास ठेवला आहात. फक्त देवांवर विश्वास ठेवा, तुमचे नक्की चांगले दिवस येतील. देव म्हणतो, तुम्ही आनंद
प्रेम आणि भरभरून पैशांनी भरलेल्या एका खास वेळेत प्रवेश आता करणार आहात. माझ्यावर विश्वास ठेवा. पैसा तुमच्याकडे सहजतेने आणि सतत येईल. तुम्हाला समृद्ध जीवन देईल. दावा करण्यासाठी आत्ताच होय असं टाईप करा. लक्षात ठेवा, तुम्हाला 2024च्या अखेरीस तुम्ही पूर्वीपेक्षा समृद्ध, ऐशवी, आनंदी आणि निरोगी व्हाल, कारण तुम्ही हा संदेश पूर्ण पाहिला आहे. देव तुम्हाला नक्की आता तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतील, ज्यात विपुलता, चांगले आरोग्य, आनंद आणि यांचा समावेश असेल. तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देईल, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल आणि उपचारांची गरज असलेल्या सर्व गोष्टींबरेच देईल. फक्त तुम्हाला आता देवांवर विश्वास ठेवायचा आहे. मी तो आहे जो पहाटेचा प्रकाश अंधारात बदलतो आणि पृथ्वीच्या सर्वोच्च भागावर चालतो. मी परमेश्वर आहे, स्वर्गातील सोन्यांचा देव आहे. मी तुमचा मामा आहे, कायम तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे. त्यामुळे आज जर माझा संदेश तुम्ही वेळ देऊन ऐकला असाल तर कमेंटमध्ये जरूर एकदा म्हणा, प्रिय भक्तांनो. जर तुम्हाला हा संदेश पूर्णपणे आवडला असेल तर म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा मी तुमचं बाळ आहे. आणि हा संदेश लाईक करूनच आणि शेअर करूनच पुढे जावा. आणि असेच देवांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.